श्री स्वामी समर्थ। फायनली स्वामींनी दर्शन दिलं। फायनली माझा योग जुळला। खूप दिवसांपासून इच्छा होती स्वामींना भेटायचे कधी मला स्वामी अक्कलकोटला बोलवताय। सो तो योग जुळला, योग आला। आत्ताच संडे आणि मंडे मी अक्कलकोटला होते। खूप सुंदर दर्शन झालं। आम्ही ऍक्च्युली ऑफ डेला गेलो होतो। संडे हॉलिडे असल्यामुळे खूप गर्दी होती, त्यामुळे नीट दर्शन नाही झालं। मंडेला खूप छान पद्धतीने दर्शन झालं। तर मी तुम्हाला सजेस्ट करेल की जर अक्कलकोटला जायचं असेल तर वीकडेज मध्ये नक्की ट्राय करा। खूप सुंदर दर्शन होतं। मनातली जी इच्छा ते संपूर्ण आपण स्वामींसमोर बोलू शकतो, एवढी तरी गर्दी कमी असतेच। आणि राहिली गोष्ट ट्रॅव्हलिंगची, सो या व्हिडिओच्या शेवटी मी तुम्हाला एक असा अनुभव सांगणार आहे जो खूप भयानक होता। खूप म्हणजे विचार नाही करू शकत की असं पण काही होऊ शकतं। असं काही झालं आमच्यासोबत। सो व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, तुम्हाला कळेलच की तो हॉरर एक्सपिरियन्स आमच्यासोबत काय झाला जेव्हा आम्ही रिटर्न येत होतो तेव्हा। स्वामींचं दर्शन आपण घेऊया, वटवृक्षाची मंदिराचं दर्शन सुद्धा आपण घेऊया, पण त्याआधी एक छोटीशी माहिती सांगावीशी वाटते। ते म्हणजे अक्कलकोटला जाण्याचे दोन मार्ग आहेत। एक बाय रोड आपण जातो आणि एक बाय ट्रेन। बाय रोड आपण सहज प्रेफर करतो, पण त्याच्यात थोडासा खर्च आहे। कमी बजेटमध्ये जर तुम्हाला अक्कलकोटला पोहोचायचं असेल तर बाय ट्रेन तुम्ही जाऊ शकता। पर हेड आय थिंक 250-300 रुपये पर हेड तिकिटाचं आहे खर्च। आणि अक्कलकोट रोडला जाण्यासाठी दोन ट्रेन आहेत। एकतर सोलापूर मार्गे तुम्ही जाऊ शकता, कारण का सोलापूरला जाण्याला बरेच ट्रेन आहेत, पण अक्कलकोटला जाण्याला दोन ट्रेन आहेत जे डेली बेसिसवर जातात। एक सकाळची असते आणि एक रात्रीची असते। सो ट्रेन शेड्यूल जो मी तुम्हाला म्हणाले की सकाळी आणि रात्रीचा आहे, त्याचा चार्ट मी तुम्हाला इथे दाखवत आहे तुमच्या माहितीसाठी। इथे तुम्ही बघू शकता। तुम्ही एम इंडिकेटरवर सर्च केलं तरी तुम्हाला दिसेलच पूर्ण डिटेल्स सकट की कुठे कुठे हॉल्ट आहेत आणि किती वाजता पोहोचते वगैरे। सो आम्ही प्रिफर केलेल्या रात्रीची 12ची कल्याणवरनं ट्रेन होती, जी पोहोचते अक्कलकोट रोडला 7:30ला। पण अनफॉर्च्युनेटली आमची लेट होती, आम्ही पोहोचलो 7:15ला। सो ओके, म्हणजे ट्रेनचं असतंच मागे पुढे। तर आम्ही 7:15ला पोहोचलो। त्याच्यानंतर मंदिरापर्यंत जाण्याचा प्रश्न म्हणजे तो स्टेशन पासून शेअरिंग ऑटोज असतात, तिथे अवेलेबल असतात। सो सकाळी तुम्हाला जर शेअरिंग ऑटो पकडायची असेल तर 40 रुपीज पर हेड आहे स्टेशन पासून वटवृक्ष मंदिरापर्यंत। कारण का तो डिस्टन्स हार्डली 11 ते 12 किलोमीटर आहे अंदाजे, आय एम नॉट शुअर, पण तिकडचे रिक्षावाले बोलतात की तो 12 किलोमीटर आहे, त्यामुळे एवढे चार्जेस आहेत। त्यामुळे 40 रुपये पर हेड आय थिंक रिझनेबल आहे। आणि शेअरिंग जाते, त्यामुळे काही प्रश्न नाही। आणि राहायचं म्हटलं की तिथे बरेच भक्त निवास आहेत। प्रत्येक भक्त निवासचं रेट वेगवेगळे आहेत, काही 600 आहे, काही 800 आहे, काही 900 आहेत। सो तुम्हाला तिकडे जे बेसिक फॅसिलिटी मिळतात त्याच्यावर डिपेंड आहेत ते रेट्स। काही मंदिराजवळ आहेत त्याचे 800 आणि 900 आहेत। जे जसं मी म्हणाली की प्रत्येक भक्त निवासचे रेट्स वेगवेगळे आहेत, 600, 800, 900। ज्या ठिकाणी आम्ही राहिलेलो त्याचे रेट्स होते काहीतरी 900 पर हेड। आणि डिपेंड्स नाही काय तुम्हाला फॅसिलिटी देत आहेत त्याच्यावर डिपेंड आहे। रूम वॉज ओके, म्हणजे ठीक आहे, आपण तसं पण दिवसभर बाहेरच फिरत असणार, त्यामुळे जस्ट चेंजिंगसाठी फ्रेश होण्यासाठी वगैरे रूम घेत असाल तर आपल्याला म्हणजे ते आहेच, गरजेचं आहेच घेणं। सो रूमचं काही टेन्शन नाही आहे, तुम्ही कधीही जा, वीकडेजमध्ये जा, वीकेंडमध्ये जा, तुम्हाला रूम्स मिळतीलच तिथे। फक्त काही स्पेशल ओकेजन असेल, जसं की आपण स्वामींचा प्रगट दिन वगैरे म्हणा किंवा दत्त जयंती म्हणा, ह्या दिवशी जर जात असाल तर थोडा तुम्हाला रिस्की आहे तिथे रूम्स अवेलेबल असणं। त्यासाठी तुम्हाला आधी प्री बुकिंग करावी लागेल, अदरवाईज तुम्ही एनी डे जावा, तुम्हाला रूम्स अवेलेबल असणार। सो हे झालं आपल्याला अक्कलकोट येण्यासाठी। मोस्ट इम्पॉर्टंट थिंग्स, जेव्हा तुम्ही रिटर्न येण्यासाठी सुद्धा दोन ट्रेन अवेलेबल आहे, एक मॉर्निंग आणि एक नाईट। जर मॉर्निंगची तुम्ही रिटर्न पकडत असाल तर दॅट इज वेल अँड गुड, पण जर रात्रीची ट्रेन तुम्ही जर बघत असाल तर विच इज अ लिटल रिस्की याच्यासाठी, कारण का आम्ही तो फेस केलाय प्रॉब्लेम। एक प्रॉब्लेम म्हणजे असं की तुम्हाला त्यावेळेला स्टेशनला जाण्यासाठी शेअरिंग नाही मिळत, कारण का मोस्टली नाही जात। म्हणजे मला तरी असं वाटलं की कोणी नव्हतं तेव्हा, नाही कोणी असतं। जर तुम्ही फॅमिली आहात, मोठी फॅमिली आहात तर ओके आहे, पण जर तुम्ही 1-2 जण आहात तर मी तुम्हाला सजेस्ट करेल की तुम्ही मॉर्निंग रिटर्न ट्रेनच पकडा, रात्रीची पकडू नका। कारण का जो आम्ही एक्सपिरियन्स केलाय रात्रीचा ट्रेन पकडण्याचा, वटवृक्ष मंदिरापासून स्टेशनपर्यंत जाण्याचा जे ते 15-20 मिनिटं होते,
खूप भयानक होते, खूप भयानक होते. तर मला असं वाटतं की तुम्ही तो एक्सपिरियन्स नका करू, कारण का तो जो रोड आहे खूप डेंजरस आहे. त्याच्यात असं झालं की एक तर रिक्षावाले चार्ज करतात, जसं मी बोलली 400 रुपये ते लोक प्रायव्हेट रिक्षाचे बोलतात, आणि बार्गेन करून करून ते 300 पर्यंत आले. 300 पर्यंत आले. सो आम्ही बसलो, गाडी चालली. थोड्या वेळाने थोड्या रस्त्यापर्यंत लाईट्स वगैरे होते आजूबाजूला, पण एक वेळ अशी आली की एक मोठा पॅच होता रोडचा जिथे अजिबात लाईट्स नाहीये, दोन्ही बाजूला जंगल आहेत आणि रोडला लाईटच नाहीये. म्हणजे तुम्ही इमॅजिन करू शकता की तो रोड काय असेल. त्याच्यात बोलू शकतो की दुर्भाग्य आमचं असं की जो रिक्षा आम्ही पकडली त्या रिक्षाची हेडलाईट सुद्धा नव्हती. सो त्या रिक्षावाल्याला पुढे कोणता रस्ता आहे किंवा पुढे कोणती गाडी आहे तेच दिसत नाही. सगळ्या गोष्टी झाल्या. म्हणजे लिटरली मी तुम्हाला सांगते की पूर्ण तुमच्या चारी बाजूला पूर्ण काळोख आहे. ज्या रिक्षात तुम्ही बसल्या त्या रिक्षाला लाईट नाहीये. म्हणजे तुम्ही विचार करा की तो सीन एवढा भयानक होता ना. लिटरली आमची फॅमिली, आम्ही 5 जण होतो. माझा 6 वर्षाचा मुलगा होता, माझी भाची होती 11 वर्षाची. सो आम्ही कंटिन्युअस स्टेशनला पोचेपर्यंत आम्ही स्वामींचा जॉब आमचा चालूच होता. एवढा अंधार. आणि त्याच्यात हे म्हणजे त्या रिक्षावाल्यांना आम्हाला नंतर माहिती पडलं की बाबा रिक्षावाल्याचा असा प्रॉब्लेम आहे. सो मी तुम्हाला सजेस्ट करेल की जर तुम्ही रात्रीचं तुमची ट्रेन बुकिंग असेल आणि जर तुम्ही वटावृक्षापासून जर स्टेशनला जात असाल तर एक तर तुमची फॅमिली मोठी असावी, तुम्ही माणसं जास्त असावात. सेकंड थिंग, जर तुम्ही कोणती प्रायव्हेट ऑटो किंवा जीप पकडत असाल तर त्या गाडीला हेडलाईट असावी, लाईट असावी प्रॉपर. कारण का लिटरली मी ज्या रिक्षात बसलेली त्याने सोबतीला अजून एका त्याच्या मित्राला घेतलेलं आणि तो मित्र मोबाईलची लाईट दाखवत होता. त्या मोबाईलच्या लाईटीवर तो रिक्षावाला रिक्षा चालवत होता. तुम्ही इमॅजिन करा की म्हणजे आमची काय हालत झाली असेल तेव्हा. पण स्वामी कृपेने आम्ही वेळेत पोचलो, ट्रेन येण्याच्या आधी पोचलो आणि सुखरूप पोचलो. सो आम्ही जाता जाता त्या रिक्षावाल्याला पण बोललो की बाबा हे जो आता तू जो कार्यक्रम केलाय ना तो परत करू नकोस कोणासोबत. तू स्वतःसोबत दुसऱ्यांच्या जीवाला पण धोका टाकतोयस. सो जे काय आहे, इवन माझे मिस्टर पण त्याला बोलले की बाबा ती हेडलाईट लावून घे आधी, उगाच रिस्क नको ना कोणाच्या जीवावर, इवन स्वतःच्या जीवावर. एवढा लांब तू येतोयस, कोणाला नेतोयस, पैशा खातीर कशाला एवढं करायचं. सो माझा व्हिडिओ करण्याचा हेतू हाच आहे की जर तुम्ही रात्रीचं जर तुम्ही बुकिंग असेल तुमची तर ही काळजी घ्या. कारण का खरंच तो रोड खूप सुमसान आहे. आजूबाजूला वस्ती नाहीये. फक्त मी म्हणेल 100% जर तो ट्रॅव्हल असेल ना तुमचा त्याच्यातला 80% पॅच तुमचा पूर्ण काळोखात आहे, पूर्ण काळोखात. रोडला अजिबात लाईट्स नाही आहेत. तुमच्यासोबत जर लहान मूल असेल तर लहान मूल काय आपण स्वतः घाबरून जाऊ की तुमच्या चारी बाजूला पूर्ण काळोख आहे. रिक्षाची हेडलाईट चालू नाहीये आणि लिटरली त्याचा मित्र मोबाईलची टॉर्चने आपल्याला रस्ता दाखवतोय आणि तो रिक्षावाला चालवतोय. सो त्यासाठी स्वामींचं खूप खूप आभार की त्यांनी सुखरूप आम्हाला पोचवलं. सो ही एवढीशी माहिती द्यायची होती. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा. काही चुकलं असेल तर प्लीज मला सजेस्ट करा कमेंटमध्ये. पण हा होता जो माझा एक्सपिरियन्स. मला असं वाटतं की तुमच्यासोबत शेअर करावा. काही चुका जे आम्ही केल्या तर तुमच्याकडनं नको व्हायला. श्री स्वामी समर्थ.